आजकालच्या अनेक कारणांमुळे सुखी संसारामध्ये जोडप्यांचे वाद विकोपाला जात असतात. यातच गैरसमज, अहंकार यासह किरकोळ कारणाचे अधिक गोष्टी असतात. मात्र बीड येथील कार्यरत असणाऱ्या भरोसा सेलने गेल्या वर्षी पूर्ण कालावधीमध्ये 135 जोडप्यांना सुखी संसाराचा भरोसा दिला आहे. समजूतदारपणाचा अभाव, हट्टी स्वभाव यामुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद होत होते. मात्र बीड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये असणाऱ्या भरोसा सेलने पुन्हा एकदा या जोडप्यांना सुखी संसाराचा रस्ता धरून दिला आहे. भरोसा सेल कशा प्रकारे करतंय समुपदेशनाचे कार्य पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. भरोसा सेल हे जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत आहे सध्या. यामध्ये जिल्ह्यामधील पती पत्नीचे जे भांडणं होत आहेत, कौटुंबिक हिंसाचार आपण ज्याला म्हणतो, ते प्रकरण आपल्याकडे येतात आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना समझोता घडून आणतो, त्यांचं काउन्सिलिंग करतो. काउन्सिलिंगच्याद्वारे त्यांचा समझोता घडून आणतो. यासाठी आपल्याकडे एक पॅनल पण आहे, ज्याच्यामध्ये वकील, NGO, डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ हे काम करतात. ज्या आपल्याला असं वाटेल जिथे ज्या महिलेला गरज आहे, वकिलाची गरज असेल किंवा डॉक्टरांची गरज असेल, तर आपण त्यांच्याकडून त्यांचं समुपदेशन करून घेतो. अशा पद्धतीने आपण समझोता घडून आणतो. आता 2022 मध्ये आपण 135 जोडप्यांमध्ये समझोता घडून आणला. त्यांचा संसार पुन्हा एकदा मार्गी लावलेला आहे. संसारामध्ये वाद होण्याचे सध्या तरी एकच कारण आहे, मोबाईलचा अतिरेक आहे, चारित्र्यावर संशय आहे. चारित्र्यावर संशय हा मोबाईलच्या वापरामुळे जास्त होतो आहे. इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, तुझे इतके मित्र आहेत किंवा तू असा वागतोस, तुला हिचे मेसेजेस आहेत. बरेचसे प्रॉब्लेम हे मोबाईलमुळे येत आहेत सध्या तरी. जास्तीत जास्त सुशिक्षित वर्ग जो आहे, यामध्ये सुशिक्षित वर्गाचा देखील सहभाग जास्त आहे. जसं की आता दोघंही वेगवेगळ्या वातावरणात वाढलेले आहेत आणि दोघांचं पण एक स्पेस म्हणतो आपण ज्याला, तो स्पेसवरून वाद जास्त होत आहेत की मी पण शिकलेली आहे किंवा मी पण इतकं कमवते आहे किंवा मी पण कमवतो आहे, मग मला ही वागणूक का दिली जाते. रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या काही गोष्टी आहेत ज्याच्या मुलींना आता त्रास होतो. म्हणतात ना, आधी अज्ञान होतं, पण आता ते ज्ञान आलेलं आहे. त्याच्यामुळे मुली पण लवकर त्या गोष्टीला आता सहन करत नाहीयेत. जसं की अत्याचार, दारू पिणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे, या गोष्टींचाही यामध्ये जास्त सहभाग आहे. जास्तीत जास्त तर मोबाईलचाच वापर आहे, चारित्र्यावर संशय आहे, हे कारण आहेत. न्यूज 18 लोकलसाठी बीडहून रोहित देशपांडे.